साहेब अरे आला तुम्ही, बसा. काय झालं? हे बघा, तुमची केस माझ्या लक्षात आली. तुम्ही चांगली माणसं उगाचच या नसत्या लफड्यात अडकलेला आहात. बघा ना साहेब, बरं मला सांगा, तुम्ही हे सगळं तुमच्या त्या समीर कर्वेंना कळवलं? नाही. तो काय करणार आहे तिथे बसून? सगळे पैसे युनिव्हर्सिटीत भरून टाकलेत. त्याचं रेकॉर्ड चेक केलं मी. त्याचे बॅकग्राऊंड पाहता तो एक हुशार आणि मेहनती मुलगा हे लक्षात आलंय माझ्या. बरं तो इथे येऊन पैशाची काही सोय करू शकेल? नाही हो साहेब, ते शक्य असतं तर आधीच कर्ज कशाला काढलं असतं. आणि तो इथे आला तर त्याचं करिअरच संपून जाईल. शिवाय कर्ज राहीलच डोक्यावर. मग कठीण ही केस. साहेब, आम्ही हप्त्यांनी पैसे देऊ, 1 रुपयाही शिल्लक नाही ठेवणार. अहो, हे मला पटतंय, पण हे त्या फायनान्स कंपनीवाला कोण पटवून सांगणार? तुम्ही त्यांच्याशी बोललात तर मेहरबानी होईल. ओ मॅडम, आम्हाला कायद्याने चालावं लागतं. हे काय 2-4 हजारांचं प्रकरण नाहीये. कित्येक कोटीची अफरातफर केली त्या बर्वेने. तुम्ही तर फार छोटी आसामी आहात त्यापुढे. आणि हफ्त्याने भराची सूट फक्त मिडास फायनान्सच तुम्हाला देऊ शकते. साहेब, तुम्ही म्हणाला होतात की माझ्या हातून काही मदत होते का ते मी पाहतो. हो, मी म्हणालो होतो, पण बघू, मी माझ्या परीने प्रयत्न करतो. तुम्ही निघा, मी तुम्हाला फोन करून सांगतो. थँक्यू साहेब. यात Shit. काय झालं यार सगळं? आणि नेमकं त्या नमिता समोर नक्की तीच आली होती ना? हो, म्हणजे मला आठवतं थोडं थोडं. हा, त्यानंतर आशू आली होती ना, तिला भेटली नमिता प्रधान खाली. फुटाण्यासारखी उडत होती संतापानं. चायला किटी, तू काय करून घेतलेस स्वतःच? अगं, नाकावर माशी बसू देत नाहीस तू. त्या परक्या बाईसमोर पिऊन आडवी झालीस. त्याच परक्या बाईकडे माझ्या नावाचा बेरर चेक पडलाय, 25 लाखाचा. सोड ना यार, आपल्या नशिबात नव्हते असं समज. यापूर्वी होतोच ना आपण सुखात, दुनियेला ठोकरवर ठेवून जगत होतोच ना. आता नाही तसं जगता येणार. समोर 25 लाखाची हंडी टांगली आहे आणि आपण खाली घाणीत लोळत पडायचं. कसं शक्य आहे? हा सगळा एपिसोड विसरून जा माय डिअर. अगं, मला चांगली नोकरी आहे आणि आता तर प्रमोशन पण मिळालंय. अरे मस्त जगू, एन्जॉय करू. म्हणजे मी पुन्हा ती कॉल सेंटरची नोकरी करायची, हो ना? लोकांचे बिघडलेले एसी, फ्रीज याच्या कंप्लेंट्स घ्यायच्या. नो नो, आय हेट दॅट लाईफ. त्याच नोकरीमुळे आज तू स्वतःच्या पायावर उभी आहेस, स्वतंत्र जगतीयस. तुला कळतंय का? नो नो, आय वॉन्ट दॅट 25 लाख रुपीज ॲट एनी कॉस्ट. मला ते 25 लाख रुपये हवेत.
सोडणार नाहीये मी इतक्या सहजासहजी ती रक्कम. काय करणार काय आहेस तू? मी मी ना मी प्रधानांच्या घरी जाईन. मी नमिता प्रधानला भेटेन. मी मी सॉरी म्हणेन तिला, रिक्वेस्ट करेन. किती तुला काही सेल्फ रिस्पेक्ट आहे का ग? खड्ड्यात गेला रे तुझा सेल्फ रिस्पेक्ट. ते तुझा सेल्फ रिस्पेक्ट, आत्मसन्मान वगैरे ना, ते बाजारात असं पैशाने विकत मिळतं. ज्याच्याकडे पैसा आहे ना त्यालाच दुनिया सल्यूट करते. मग तुम्ही चांगले असा नाही तर वाईट असा, याने काही फरक पडत नाही. पैसे की दुनिया है रोहन, पैसे की. तुझी अजून उतरली नाहीये का? पूर्ण उतरलीये. टक्क डोळे उघडे ठेवून मी तुझ्याशी बोलते. मी 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 नमिता प्रधानला सांगेन की मी प्रेग्नेंट नाही हे कळल्यावरच मी दारू प्याले. रोहन रोहन, तुला तर माहितीये ना यार, गेला महिनाभर मी किती कडक डिसिप्लिन पाळलाय ते. अगं पण आता प्रधानांना कोण सांगणार आहे? ऑफकोर्स मीच. बंद करी फालतू नाटकं. त्या आशूच्या तिकडे किती मोठा प्रॉब्लेम झालाय. तिला तुझ्या सपोर्टची गरज आहे किती, कळतंय का काही? कळतंय. आधी त्या नमिता प्रधानला 1.25 किलो लोणी लावू दे. त्या फ्रंटवर सगळं ओके झालं ना की मग आशूकडे लक्ष दे. त्यांनी पण नाही यार 15 लाख रुपयासाठी जिंदगी बर्बाद करून टाकली. काय अवस्था करून घेतलीस नमिता? अगं इतकं समजावून सांगितलं तुला, काय फायदा झाला? मा, तुम्ही जर किटीची अवस्था पाहिली असतीत ना तर मला हे असं समजावलं नसतं तुम्ही. नमिता, तुला झालं तितकंच आणि तसंच दुःख किटीला झालं नसेल का? तिचं काय बिघडलंय? ती जरी प्रेग्नंट राहिली असती तरी बाळ माझ्याकडेच राहणार होतं ना. ती तिचं आयुष्य तिच्या पद्धतीने जगायला मोकळी आहे. तिला कसलं दुःख? नमिता, अगं तू जसा बाळासाठी जीव टाकतेस ना तितका जीव किटी 25 लाखासाठी टाकतेय ना. ती फक्त हे जर पैशासाठी करत असेल तर हे चुकीचं नाही. नमिता, ती चुकीची आहे कोण ठरवणार? तू? अगं ती पैशांसाठी हे सगळं करतेय म्हणूनच ती सरोगेट मदर व्हायला तयार झाली ना. आणि किटीचा हा दुर्गुण आहे असं किमान आपण तरी म्हणू नये नमिता, कारण त्यामुळे शेवटी आपल्याला बाळ मिळणार आहे ना. मा, तुम्ही काहीही म्हणालात ना तरी किटी माझ्या मनातनं साफ उतरली हे खरंय. तिची भूमिका समजून न घेताच काय असणार आहे तिची भूमिका? काय समर्थन करणार आहे ती आपल्या त्या लाजीरवाण्या वागण्याचं? ते तू तिला भेटल्याशिवाय कसं कळेल तुला? ती आलीये बाहेर. काय? तिला एकदा भेटू. मला तिचं तोंडही पाहायचं नाहीये. नमिता, असं काय कर? मा, मला तिची किळस वाटते. नमिता, किटी एकदा चुकली म्हणजे ती तुला फसवायला टपून बसली असं नाही. माझ्यासाठी प्लीज, मी सांगते म्हणून एकदा भेट तिला. हे बघ, त्यानंतर तू म्हणशील ते मान्य असेल मला, मग तर झालं. केवळ तुमच्या शब्दाचा मान राखावा ना म्हणून मी तिला जाऊन भेटणार. थँक्यू मा, प्लीज. आलो आलो. अरे शुभंकर, ये ना, ये ना, बस. तू असं अचानक, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. मला सांग, मीरा कुठे गेली आहे? मी कधीपासून ट्राय करतो, तुझा मोबाईल लागतच नाहीये. अरे ती मिहिरला सोडायला साताऱ्याला गेली आहे. रेंज नसेल कदाचित. काय काय झालं? तुला हे कळलंच असेल की किटी कन्सिव्ह नाही झाली. त्यावेळी नमिता ओव्हर ऍक्ट झाली होती.
पण आता ती सावरली आहे. ए, ती किटीला भेटायला जाणार होती ना? गेली होती किटीला भेटायला आणि तिकडेच तर प्रॉब्लेम झाला ना सगळा. काय झालं? अरे जेव्हा मिता गेली किटीकडे तेव्हा किटी भरपूर प्याली होती, स्मोकही करत होती. ती फ्रस्ट्रेट झाली असेल यार. होत आहे. अरे मान्य आहे, पण हे सगळं मिता नाही ना समजून घेत आहे. काय म्हणणं काय तिचं? आता म्हणते मूलच नकोय. अरे केवढी हायपर झाली होती माहितीये. मला तर वाटलं पुन्हा पहिल्या वळणावर जाणार ती. वेळ द्या ना एकमेकांना. पलाश, हे सगळं मला सांगून काय उपयोग आहे? मला कळतंय सगळं. मग तू समजाव ना तिला. अरे तिला कसं समजवायचं हेच कळत नाही ना पलाश. कधी कशी वागेल काय अंदाजच येत नाही रे. इतकी अनप्रेडिक्टेबल झाली आहे ना ती. तुला माहितीये, मानं तिला चांगलं समजावलं होतं, तिचा मूडही सुधारला होता. पण ते किटीला दारू प्यायलेलं पाहिलं आणि झालं, बिथरली. होईल शांत हळूहळू. डोंट वरी. मला नाही वाटत. म्हणजे समजा आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करता तयार झाली ना, तरी सुद्धा किटीचा विचार पुन्हा करेल असं नाही वाटत मला. मग ठीक आहे ना. अरे गोली मारो किटी को. असं काय सोनं लागलं तिला? अरे पुन्हा नवीन कोणीतरी शोधायची म्हणजे काय सोपं काम वाटलं का तुला? किती त्रासाचं असतं माहित नाही तुला? पुन्हा जाहिरात द्या, इंटरव्ह्यू घ्या, टेस्ट करा आणि मग वाट पाहत बस. काय कशाला आलीस? काय ग, ऑफिस म्हणजे काय राणीचा बाग वाटला तुला? काका थोडा प्रॉब्लेम. प्रॉब्लेम? तुला एकटीलाच प्रॉब्लेम असतात का? काका माझं ऐकून तरी घ्या. अश्विनी, तुझ्या बेजबाबदारपणाचा आता कळस झालाय. अगं काल दिवसभर मी तुला फोन करतोय. मला सांग, तुला असा कुठला प्रॉब्लेम झाला होता की संबंध दिवसात माझ्याशी फोनवर 4 शब्दही बोलायला तुला वेळ मिळाला नाही? सांग ना. आता मी तुम्हाला तेच सांगणार होते. मी काही ऐकायचं नाहीये मला. चुकणाऱ्याकडे शेकडो बहाणे असतात, अगदी ठरलेले. आणि आता तर काय, श्रीमंत समीरराव कर्वे अमेरिकेला गेले, तेव्हा आपण विरहात असाल नाही का? काका असं नका बोलू. हे बघ, तुला मी शेवटचं सांगतोय. एका गरीब गरजू मुलीला 4 पैसे मिळावेत म्हणून तुला मी इथे ठेवलेलं आहे. हा, आता तुझीच गरज जर संपलेली असेल ना, तर तसं मला स्पष्ट सांग. म्हणजे मग नाही नाही काका, असं काही नाहीये. तुम्ही असं काय करू नका प्लीज. पुरे, हे तोंड देखलं प्लीज नकोय मला. रोज वेळेवरती कामावरती येऊन ठराविक कामं पूर्ण करणार असलीस, दांड्या मारणार नसलीस, तरच इथे राहायचं. या जगामध्ये गरजू माणसं भरपूर आहेत, कळलं ना? आणखी एक गोष्ट, हे इथे असं रडाविडायचं नाही. हे ऑफिस आहे, ऑफिस, घर नाही. आय एम सॉरी. माझं खरंच चुकलं नमिता. तुझ्या तोंडून मला माझं नावही ऐकायचं नाहीये. मी इथे आले ते केवळ मानच्या शब्दांखातर, त्यांच्या शब्दाचा मान राखला जावा म्हणून. एरवी मला माहिती आहे माझ्याशी बोलायची तुम्हाला अजिबात इच्छा नाही, पण त्या दिवशी मी इतकी फ्रस्ट्रेट झाले होते, इतका अपेक्षाभंग झाला होता ना माझा. की तू दारू प्यायलीस, आणि ते सुद्धा इतकी दारू प्यायलीस की तुला आठवत असेल ना किटी, धड उभे राहू शकत नव्हतीस तू. मला प्लीज माफ करा. बिलीव्ह ऑन मी, गेल्या महिनाभर मी दारूला स्पर्श सुद्धा केला नाहीये, साधी सिगरेट सुद्धा ओढली नाही. कसा विश्वास ठेवू मी तुझ्यावर? इथेच म्हणाली होतीस ना मला तू, मी दारू पित नाही, सिगरेट तर केव्हाच सोडलीये. इथेच तू आमच्या घरी फोन विसरून गेलीस तेव्हा हे सगळं बोलली होतीस तू. इनफॅक्ट तू आपल्या बाळाची
खोटी शपथ सुद्धा घेतली होतीस. पण मी खरं सांगते, इन्सिमिनेट केल्यापासून महिनाभर मी कुठलंच व्यसन केलेलं नाहीये. तुझी व्यसन तुझ्याकडे ठेव. तू काय माझी धाकटी बहीण नाही आहेस की मी तुला सुधरवावं. मला राग याचा आलाय की तू माझ्याशी खोटं बोललीस. तुझ्या खोटारडेपणाचा राग आलाय मला. नमिता, वाटल्यास तर मी शपथ घेते. खबरदार, शपथ हा शब्द सुद्धा काढू नकोस. लायकी आहे तुझी? शपथ त्याच माणसाने घ्यायची असते ज्यांना त्याची किंमत कळते. ती शपथ प्राणपणे राखायची असते. ज्यांना कळतं ना त्यांनीच शपथ घ्यायची असते. पण माझं ऐकून तरी घ्या ना नमिता. अजून काही बोलायचं शिल्लक आहे का? नाही, माझ्या लक्षात येत आहे. काय, पहिल्यापासून मी तुम्हाला पसंतच नव्हते ना, त्यामुळे माझी प्रत्येक छोटी चूक तुम्हाला मोठी वाटत गेली. लाज नाही वाटत तोंड वर करून हे सगळं बोलायला? दारू प्यायली होतीस तू. धड दोन पायावर उभंही राहता येत नव्हतं. धडपडत झुलत होतीस. याला छोटीशी चूक म्हणतात तुमच्यात? पण त्याबद्दल माफी मागितली आहे ना मी तुमची. नमिता, खरंच त्याबद्दल माफी मागितली मी तुमची. आणि त्यावर मी विश्वास ठेवायचा नाही. तू माझ्या बाळाची आई असू शकत नाहीस. नमिता, मी तुम्ही म्हणाल तसं वागेन. नाही. मला पैशांची खूप गरज आहे. आणि ते फक्त मीच तुला देऊ शकते. एवढंच पाहिलंस ना माझ्यात? तुला काय वाटलं? 25 लाख रुपयांचा मोबदला देऊन आम्हाला एक बाई हवी होती माझ्या बाळाला जन्माला घालणारी? अगं, त्यासाठी 25 लाख पण मोजायची गरज नव्हती. ती कशीही मिळाली असती आम्हाला. पण रक्तात सच्चेपणा असणारी आणि संस्कारी मुलगी हवी होती आम्हाला. सरोगेट मदर या शब्दामधलं फक्त सरोगेट एवढं लक्षात ठेवलं. मदर हा शब्द तू पूर्णपणे विसरली. लायकी आहे तुझी आई होण्याची? तुम्ही सांगाल तसं वाटेल. कशासाठी? पैशासाठीच ना? अगं, हे 25 लाख रुपये मी तुला असेच देऊन टाकीन. पण माझ्या बाळाची आई होण्याचा मान तुला कधीच मिळणार नाही. कधीच नाही. गुन्हा. नमिता प्लीज. नमिता प्लीज.